अंमली पदार्थाच्या विरोधात लढाईमध्ये पोलीस प्रशासनासोबत समाजाचा सहभाग महत्त्वाचा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, आयडियल एज्युकेशन ट्रस्ट आणि काळेपड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज सय्यदनगर परिसरामध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले. युवकांचे व्यसनाकडे वाढता कल पाहून अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात जनजागृती करण्याकरिता आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या उर्दू, मराठी, इंग्रजी माध्यमाच्या 1500 विद्यार्थ्यांनी फलक घेऊन रॅलीमध्ये भाग घेतला. त्यानंतर विद्यार्थी तसेच पालकांना काळेपड पोलीस स्टेशनच्या वतीनं गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आपल्या सभोवताली अंमली पदार्थाची विक्री अथवा सेवन होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाला कळवावे, त्यावर प्रशासन कठोर कारवाई करेल असे प्रतिपादन बाबर यांनी केले. अंमली पदार्थ विरोधातील लढाईमध्ये आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संस्थेचे प्रत्येक शिक्षक, पालक, विद्यार्थी सक्रिय सहभाग घेतील असे प्रास्ताविक प्राध्यापक शैव इनामदार यांनी केले. यावेळी आयडियल इंग्लिश मीडियम हायस्कूल, यासीन इनामदार माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अंमली पदार्थ सेवनाविरोधात पथनाट्य सादर केले. सगळ्यांनीच व्यसनाविरोधात अभियानाची शपथ घेतली. या कार्यक्रमाचे संयोजन कार्याध्यक्ष फहीम इनामदार यांनी केले. अभियानाचे मार्गदर्शक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शफी इनामदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, पोलीस उपनिरीक्षक संदीप राऊत व गायत्री वैरागी, अजय हांचते, गरुड साहेब, अजय देसाई, संजय देसाई, शकिला इनामदार, डॉक्टर मुसद्दीक इनामदार, डॉक्टर अबोली इनामदार, रिफान इनामदार, जब्बार शेख, सलीम शेख यांच्यासह काळेपड पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन इम्रान शेख यांनी केले. वॉइस ऑफ महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलसाठी ब्युरो चीफ मुन्ना मुजावर यांचा विशेष रिपोर्ट. आपने अमली पदार्थ इंडियन का प्रोग्राम रखा है, उसके बारे में हमको 2-4 लोग बताएं। अमली पदार्थ का जो सेवन है ये आजकल नौजवानों में, विद्यार्थियों में ज्यादा देखने को मिल रहा है और मुझे लगता है कि इससे उनका भविष्य खराब हो रहा है। तो आइडियल एजुकेशन ट्रस्ट, ये शैक्षणिक संस्था जो हमारी है, ये हमारी और हमारा जो इलाका है ये नशा कोई भी किसी एक की लड़ाई नहीं है। इसमें पुलिस प्रशासन का अगर ऐसे कोई नशे की चीजें उन्हें सपोर्ट नहीं करना चाहिए, बड़ी एक्शन लेनी चाहिए। हमारा आने वाला भविष्य इन सारी नशा जैसी चीज़ों से दूर है। आप क्या कहना चाहेंगे? सबसे पहला कहना ये है कि हमारे बच्चों की संगत और हमारे बच्चों का जो रूटीन है, इस पर पूरा पेरेंट्स का ध्यान रखना। उस वजह से पेरेंट्स का पूरा 24 आवर्स हम बच्चे पे ध्यान देंगे। मुझे लगता है कि नशा मुक्त कर आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संकुलन आणि काळेपड पोलीस स्टेशनच्या तर्फे जे आज प्रोग्राम ठेवला होता, त्याबद्दल आम्हाला 2 गोष्टी सांगा. खऱ्या अर्थानं हा प्रोग्राम फक्त आजच्या दिवसचा नसून आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून वर्षभर विविध प्रोग्राम या ठिकाणी घेतो आणि विद्यार्थ्यांना विविध प्रोग्रामच्या माध्यमातून म्हणजे शिक्षणाबरोबर संस्कार देण्याचं काम आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुल आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शफी इनामदार साहेब यांच्या माध्यमातून होत असतं. आज अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली आणि कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर याचे पडसाद मला असं वाटतं की वर्षभर या ठिकाणी समाजामध्ये करत राहणार आहेत आणि वर्षभर आम्ही सुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रती ज्या काही अंमली पदार्थ विरोधी जनजागृती आम्ही केलेली आहे ती वर्षभर आम्ही चालवत राहणार आहोत. शाळेमध्ये सुद्धा शोएब इनामदार साहेब असतील, फहीम इनामदार साहेब असतील, यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम होत असताना हा आजचा कार्यक्रम जो आहे तो सुद्धा त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि खरोखर या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी असतील किंवा समाजातील काही घटक असतील त्यांच्यापर्यंत चांगला निरोप पोहोचवण्याचं काम आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुल आणि काळेपड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून झालेलं आहे आणि निश्चितच याचे चांगलेच पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत. अंमली पदार्थ विरोधी ही संकल्पना कोणाची आहे? या प्रोग्राम खऱ्या अर्थानं जी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती संकल्पना आहे ही आमचे संस्थापक अध्यक्ष शफी इनामदार. हे आजच्या अंमली पदार्थाच्या कार्यक्रमाचा उद्देश काय? आज या ठिकाणी काळेपड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संकुल तसेच काळेपड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं अंमली पदार्थ विरोधी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी मुलांच्या शाळेतल्या मुलांची रॅली तसेच प्रबोधन कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. अंमली पदार्थांचं समाजातलं वाढतं प्रमाण लक्षात घेता
याला आळा घालणे, तसेच जी शाळेतील मुलं आहेत यांना त्यांच्या बालवयातच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देऊन त्याच्यापासून परावृत्त करणे, तसेच रॅलीच्या माध्यमातून समाजातल्या सर्व घटकांना अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणे आणि त्याच्यापासून परावृत्त करणे, हे प्रबोधन करणे हा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश होता. त्याप्रमाणे आयडियल एज्युकेशन ट्रस्ट आणि काळेपडण पोलीस स्टेशनच्या वतीनं हा जो कार्यक्रम आयोजित केला, अतिशय चांगल्या प्रकारे भव्य अशी रॅली आयोजित केली. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वहस्ताक्षरात तयार केलेले चांगले बॅनर होते, त्यावरती चांगले संदेश दिलेले होते. त्याप्रमाणेच हा जो कार्यक्रम आयोजित झाला त्यामध्ये आम्ही देखील पोलिसांच्या वतीनं शासनाच्या वतीने जे नशामुक्त भारतसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत त्यासाठी ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्याची माहिती त्यांना दिली. विद्यार्थ्यांना जे नशेचे ड्रग्सचे जे दुष्परिणाम आहेत त्याची माहिती त्यांना दिली. त्यापासून त्यांनी बालवयातच परावृत्त व्हावं आणि जे समाजामध्ये असे काही घटक असतील जे अंमली पदार्थांचा प्रसार करत असतील तर त्याची माहिती आम्हाला पोलिसांना द्यावी. त्यावर आम्ही अतिशय कठोर भूमिका घेऊन एनडीपीएस कायद्यानुसार सक्त कारवाई करू अशी आम्ही त्यांना ग्वाही दिलेली आहे. आणि हा कार्यक्रम एक अतिशय चांगला कार्यक्रम झालेला आहे. तरुणामध्ये अंमली पदार्थाचं खूप आकर्षण होत आहे. त्यासाठी काळेपडळ पोलीस स्टेशन काय पावलं उचलणार आहे? आता माननीय पोलीस आयुक्त यांनी आपल्या पूर्ण कमिशनरेट मध्येच ज्या ज्या ठिकाणी अंमली पदार्थांचं सेवन करताना आढळून येईल त्यांच्या विरुद्ध सक्त कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे आपण दररोज सगळीकडे जे निर्जन स्थळ आहेत त्या निर्जन स्थळांच्या ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणी जे तरुण किंवा कामगार वर्ग किंवा जे कोणी अंमली पदार्थांचं सेवन करतायत त्यांना आम्ही पोलीस स्टेशन लावून त्यांच्यावर सक्त कारवाई करत आहोत. त्यांना त्या अंमली पदार्थांचा पुरवठा कुणी केला त्याचा शोध घेऊन त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. काही नागरिक आहे जे आपल्याला कल्पना देण्यासाठी घाबरतात ज्या ड्रग डीलरच्या ह्यांच्या, त्यांच्यासाठी आपण काय उपाययोजना राबवू? माझं सर्वच नागरिकांना असं आव्हान आहे की आपल्याला जर अशी काही माहिती असेल, कुठली लहान सहान जरी माहिती असेल तर ती बिनधास्तपणे आम्हाला सांगावी. त्यांचं नाव गोपनीय ठेवून त्या संबंधित गुन्हेगारावरती कारवाई करायची आम्ही जबाबदारी घेत आहोत. त्यांनी या संबंधीची सगळी जी माहिती आहे ती बिनधास्तपणे पोलिसांना त्यांनी शेअर करावी, आम्हाला सांगावी. त्यांना पोलिसांकडून कुठलाही त्रास होणार नाही. धन्यवाद साहेब, थँक्यू. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र TV न्यूज चॅनेल आता आपल्या प्रेक्षकांसाठी जिओ सेट टॉप बॉक्सवर चॅनेल नंबर 2540वर